Hello dear students, welcome to the lecture of inorganic chemistry. In this lecture, we are going to discuss about molar volume and densities and metallic character of D block elements. So let me start from third characteristics of D block element, that is molar volume and densities. Molar volume and densities. So what is molar volume? So at standard temperature and pressure, the molar volume is the volume occupied by 1 mole of chemical element. म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर असताना केमिकल इलेमेंटचा जो एक मोल आहे, त्या एक मोल केमिकल एलिमेंटच्या एका मोलने जो व्हॉल्यूम ऑक्युपाइड केला आहे किंवा त्याचा जो आकार आहे त्याला आपण काय म्हणतो, मोलर व्हॉल्यूम. सो द मोलर व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स are low as compared to S block elements or than S block elements. This is because as the atomic number increases, the nuclear charge is also increases. And this increased nuclear charge attracts all the electrons so strongly, and hence the atomic volume or molar volume is decreasing. बघा म्हणजे काय होतं या ठिकाणी, जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढत जातो, बघा सुरुवातीला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्सचा जो मोलर व्हॉल्यूम आहे तो एस ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा काय आहे, कमी आहे. मग असं का होतं, तर जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढतोय तसा तसा न्यूक्लिअर चार्ज वाढतोय. आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजेच ॲटॉम्स असतो, ॲटॉम्समध्ये काय, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स. तर न्यूक्लियस जो आहे त्याच्यामध्ये काय आहे, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स न्यूक्लियसमध्ये आहेत आणि त्याच्या अवतीभोवती जे आहेत ते काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. प्रोटॉन्सवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूट्रॉन्स हे चार्जलेस आहेत आणि इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज आहे. जसा जसा ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत. मग प्रोटॉन्सवर जर पॉझिटिव्ह चार्ज आहे तर न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, त्यालाच आपण न्यूक्लिअर चार्ज असं म्हणतो. ॲटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे न्यूक्लिअर चार्ज पण वाढतोय, म्हणजे न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो वाढतोय. आणि जेवढा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल तेवढा ते जे पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहे ते इलेक्ट्रॉनला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतील. आणि हे करत असताना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट जेव्हा इलेक्ट्रॉन्सला करतील तेव्हा काय होईल, आपण पाहिले ऑटॉमिक रेडियाई जी असते ती कमी होते. ऑटॉमिक रेडियाई कमी होते म्हणजेच त्यांचा आकार जो आहे, व्हॉल्यूम जो आहे तो काय होतो, कमी होतो. आणि म्हणून मोलर व्हॉल्यूम किंवा ऑटॉमिक व्हॉल्यूम जो आहे तो कमी होतो. तर हे झालं मोलर व्हॉल्यूमच्या केसमध्ये. आता आपण डेन्सिटीज बघूयात. So we know that density म्हणजे आपल्याला माहिती मास अपॉन व्हॉल्यूम. पण या ठिकाणी आपण डेन्सिटी ही जी कॅरेक्टरिस्टिक्स पाहतोय ती डी ब्लॉक एलिमेंट्सची पाहतोय. मग जेव्हा आपण डी ब्लॉक एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक डेन्सिटीच्या बाबतीत बोलू तेव्हा आपण म्हणूयात ऑटोमिक मास किंवा मोलर मास, atomic mass divided by
atomic volume is equal to density. या पद्धतीने मग डेन्सिटी जी आहे, द डेन्सिटी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स इन्क्रीजेस, किंवा आपण असं म्हणू शकतो ॲज वी मूव अलॉंग अ ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲज वी मूव अलॉंग अ ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम लेफ्ट टू राईट, द डेन्सिटीज ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स, the density of transition elements increases. The density increases in first transition series from, the density increases in first transition series from scandium or titanium to copper, because मग असं काय होतं, जी फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आहे तिच्यामध्ये आपण जसं डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जाऊ तशी तशी डेन्सिटी जी आहे ती इन्क्रीज होत जाते. मग ही डेन्सिटी काय इन्क्रीज होते, फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये टिटॅनियमपासून तर कॉपरपर्यंत डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. मग ही डेन्सिटी काय इन्क्रीज होते, द डेन्सिटी इन्क्रीजेस बिकॉज ॲज द ऑटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस. आपल्याला माहिती आहे ऑटॉमिक नंबर जर इन्क्रीज झाला तर काय होतं, न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस. न्यूक्लिअर चार्जसुद्धा काय होतो, वाढतो. आणि न्यूक्लिअर चार्ज जर वाढत असेल तर ऑटॉमिक व्हॉल्यूम किंवा मोलर व्हॉल्यूम जो आहे तो काय होतो, कमी होतो. ऑटॉमिक व्हॉल्यूम, सो ॲज द ऑटॉमिक नंबर इज इन्क्रीजेस द न्यूक्लिअर चार्ज इज ऑल्सो इन्क्रीजेस. अँड ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज द ऑटॉमिक व्हॉल्यूम इज decreases, but at the same time the atomic mass is increases and hence density is increases. बघा सुरुवातीला काय होतोय, जसं जसं आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जातोय ट्रान्झिशन सिरीजमध्ये, तसं तसं काय होतंय, ऑटॉमिक नंबर जो आहे तो काय होतोय, वाढत जातोय. ऑटॉमिक नंबर वाढतोय म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत. आता न्यूक्लियसवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, न्यूक्लिअर चार्ज, तो सुद्धा काय होतोय, वाढत जातोय. न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज जसा जसा पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाईल तसा तसा तो पॉझिटिव्ह चार्ज त्याच्या अवतीभोवती असलेल्या इलेक्ट्रॉन्सला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करेल. आणि हे होत असताना ऑटॉमिक व्हॉल्यूम जो आहे तो काय होईल, डिक्रीज होईल. ऑटॉमिक व्हॉल्यूम डिक्रीज होतं. परंतु जसं जसं नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स वाढत आहेत, म्हणजे ऑटॉमिक नंबर वाढतो आहे, तसं तसं प्रोटॉन्स आणि जे इलेक्ट्रॉन्स आहेत यांना काहीतरी मास आहे. म्हणजेच ऑटॉमचा माससुद्धा वाढतं आहे, कारण प्रोटॉन वाढतो आहे, इलेक्ट्रॉन वाढतो आहे, म्हणजे त्यांचं काहीतरी मास आहे आणि त्याच्यामुळे पूर्ण ऑटॉमचं माससुद्धा वाढतं आहे आणि म्हणून डेन्सिटी वाढते. म्हणजे आपण इथं बघूयात, ऑटॉमिक मास वाढतं आहे, ऑटॉमिक मास इन्क्रीज होतं आहे आणि ऑटॉमिक व्हॉल्यूम जो आहे, ऑटॉमिक व्हॉल्यूम काय होतो, डिक्रीज होतो आहे आणि म्हणून डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते. मग हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. जर समजा एक्झाम्पल ऑटॉमिक मास आपण 16 आणि हे 4 असेल तर उत्तर काय येईल आपलं 4. ऑटॉमिक मासाचा आपण वाढलं समजा 20 केलं आणि ऑटॉमिक व्हॉल्यूम 4चा काय केला, कमी केला, 2 करून टाकलं, तर आन्सर काय येईल 10. म्हणजे डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते या पद्धतीने. ऑटॉमिक मास जो आहे तो वाढतोय, ऑटॉमिक व्हॉल्यूम जो आहे तो कमी होतोय आणि म्हणून डेन्सिटी जी आहे ती काय होते, वाढते. आता ग्रुपच्या केसमध्ये काय होतं, डेन्सिटीजमध्ये ग्रुपमध्ये काय होतं डेन्सिटीच्या बाबतीत. सो द डेन्सिटीज
increases from top to bottom in a particular group. एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये जसं आपण वरून खाली येऊ तसं तसं डेन्सिटी जी ती वाढते. म्हणून द डेन्सिटीज ऑफ सेकंड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स इज हायर दॅन दोज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स अँड द डेन्सिटीज ऑफ थर्ड ट्रान्झिशन सिरीज एलिमेंट्स आर स्टील हायर. म्हणजे स्कॅन्डियम हा फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचा पहिला एलिमेंट आहे, त्याच्यानंतर इट्रियम आणि लॅन्थॅनम, किंवा आपण लास्ट एलिमेंट काय आहे ट्रान्झिशन सिरीजचे, पहिल्या ट्रान्झिशन सिरीजचा झिंक आहे, नंतर दुसऱ्या ट्रान्झिशन सिरीजचा लास्ट एलिमेंट कॅडमियम आहे आणि थर्ड ट्रान्झिशन सिरीजचा लास्ट एलिमेंट आहे मर्क्युरी. म्हणजे जसं जसं आपण पर्टिक्युलर ग्रुपमध्ये वरून खाली खाली जात जाऊ तशी डेन्सिटी जी आहे ती काय होते वाढते. म्हणजेच स्कॅन्डियमची डेन्सिटी जी आहे ती कमी असेल इट्रियमपेक्षा, आणि म्हणजेच आपण असं म्हणू शकतो इट्रियमची डेन्सिटी स्कॅन्डियमपेक्षा काय जास्त आहे आणि इट्रियमपेक्षा अजून लॅन्थॅनमची डेन्सिटी जास्त असेल. तसंच या केसमध्ये सगळ्यात जास्त या तिघांमध्ये डेन्सिटी कोणाची जास्त असेल मर्क्युरीची असेल, त्याच्यापेक्षा थोडीशी कमी डेन्सिटी कॅडमियमची असेल आणि त्याच्यापेक्षा कमी झिंकची असेल. म्हणजे आपण जसं वरून खाली येऊ तसं तसं आपल्याला काय लक्षात येतं आहे तर डेन्सिटी जी आहे ती वाढते. सगळ्यात जास्त डेन्सिटी मग कोणाची आहे मर्क्युरीची आहे या पद्धती. तर हे आहे मोलर व्हॉल्यूम आणि डेन्सिटीजच्या बाबतीत. डेन्सिटी मोलर व्हॉल्यूम जो आहे तो एस ब्लॉक एलिमेंट्सपेक्षा मोलर व्हॉल्यूम ट्रान्झिशन सिरीजचे जे एलिमेंट्स आहेत त्यांचा काय आहे कमी आहे. हे असं का होतं ड्यू टू इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. आपण पाहिलं मोलर व्हॉल्यूम किंवा ऑटॉमिक व्हॉल्यूम काय होतो तो कमी कमी होत जातो आहे. आणि डेन्सिटीच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर डेन्सिटी काय होत जाते वाढत जाते. मग डेन्सिटी का वाढते आपण पाहिलं आहे की ऑटॉमिक मास जो आहे ऑटॉमिक मास वाढतोय आणि ऑटॉमिक व्हॉल्यूम जो आहे तो काय होतोय कमी होतोय आणि म्हणून डेन्सिटी वाढते. ग्रुपमध्ये आपण पाहिलं ग्रुपमध्ये डेन्सिटी जसं आपण वरून खाली येतो ग्रुपमध्ये तसं तसं डेन्सिटी काय होते वाढत जाते. यानंतरची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक character. So all the transition elements are metals. All the transition elements are metals. सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत. They all exhibit the characteristics they exhibit all the characteristics of मेटल्स. सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते मेटल्स आहेत म्हणजे धातू आहेत आणि मेटल्सच्या जे गुणधर्म आहेत ते सर्व हे काय करतात दाखवतात. दे ऑल एक्झिबिट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल्स. दे हॅव हाय डेन्सिटीज. आपण आत्ताच पाहिलं त्यांची डेन्सिटी काय असते जास्त असते. दे ऑल हॅव हाय डेन्सिटीज हार्डनेस टणक असतात हे कठोर असतात. हार्डनेस हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. हाय टेन्साइल स्ट्रेंथ. and high thermal and electrical conductivities. सो सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत हे मेटल्स आहेत आणि मेटल्सचे जे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते सर्व हे कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. त्याच्यानंतर दे ऑल हॅव
हाय डेन्सिटीज, या सर्वांची जी डेन्सिटी आहे ती जास्त आहे. हार्डनेस आहे यांच्यामध्ये. त्यानंतर दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. दे हॅव हाय टेन्साईल स्ट्रेंथ अँड हाय थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीज. विथ द एक्सेप्शन ऑफ झिंक, cadmium and mercury, all the transition elements are much harder, less volatile and less brittle. विथ द एक्सेप्शन म्हणजे झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी यांना सोडून सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? हार्ड आहेत, कठोर आहेत, टणक आहेत. लेस व्होलॅटाईल. व्होलॅटाईल म्हणजे सहजपणे वायूत रूपांतर ज्याचं होतं तो व्होलॅटाईल. म्हणजे हे लेस व्होलॅटाईल, कमी व्होलॅटाईल आहेत. आणि लेस ब्रिटल म्हणजे ठिसूळ. हार्ड बट इझिली ब्रोकन म्हणजे ब्रिटल म्हणजे कमी ठिसूळ आहेत, कमी व्होलॅटाईल आहेत आणि खूप हार्डर आहेत. कोणाला सोडून? झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरीला सोडून सर्व एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो द नेक्स्ट पॉइंट इज, all the transition elements are malleable. They are malleable and ductile. Malleable and ductile and can form alloys with several other metals. म्हणजे सर्व जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत ते मॅलिएबल आहेत आणि डक्टाईल आहेत. मॅलिएबल म्हणजे वर्धनीय, म्हणजे यांना दाबून किंवा ठोकून आपल्याला हवा तसा आकार देता येऊ शकतो, म्हणजे मॅलिएबल. उदाहरणार्थ पत्रा जो असतो त्याला आपण दाबून किंवा ठोकून आपल्याला जो आकार पाहिजे तो आपण देऊ शकतो. आणि दे फॉर्म अलॉयज विथ सेव्हरल अदर मेटल्स. अलॉयज म्हणजे मिश्र धातू. म्हणजे हे काय तयार हे मिश्र धातू यांच्यापासून तयार होऊ शकतो. यांना आणि दुसऱ्या धातूला जर मिक्स केलं तर त्याच्यापासून अलॉयज तयार होतात. आपण अलॉय व्हील्स जे असतात ते नव्या गाड्यांमध्ये आपण पाहतो अलॉय व्हील्स असतात, म्हणजे मिश्र धातू असतो तो. सो त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, थर्ड पॉईंट, ऑल द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर गुड कंडक्टर of heat and electricity. So all the transition elements are good conductor of heat and electricity. Heat and electricity हे इझिली कंडक्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण पाहतो कॉपर, आपण जे इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स यूज करतो त्या सर्वांमध्ये कॉपर यूज केलं. गोल्ड किंवा सिल्वर सुद्धा गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे, परंतु ते एक्सपेन्सिव्ह आहे जास्त, आणि म्हणून आपण गोल्ड आणि सिल्वर असं जे इलेक्ट्रिकल वायर्स असतात त्यांच्यामध्ये यूज करत नाही, कॉपर यूज करतो. सो दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. देन द नेक्स्ट पॉईंट इज द कोव्हॅलेंट as well as metallic bonding, the covalent as well as metallic bonding exist amongst the atoms of transition elements. सो यांच्यामध्ये कोव्हॅलेंट ट्रान्झिशन एलिमेंट्सचे जे ऑटॉम्स आहेत त्या सर्व ऑटॉम्समध्ये एकमेकांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग आहे आणि मेटॅलिक बॉन्डिंग सुद्धा आहे, म्हणजे दोघंही प्रकारची बॉन्डिंग एक्झिस्ट आहे यांच्या ऑटॉम्समध्ये. सो द नेक्स्ट पॉइंट इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इज ड्यू टू देअर रिलेटिव्हली लो
लो आयोनायझेशन एनर्जी and number of vacant orbitals in the outermost shell. सो यांचं मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे ते कशामुळे आहे तर ड्यू टू देअर रिलेटिव्हली लो आयोनायझेशन एनर्जी अँड नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट शेल. म्हणजे यांची आयोनायझेशन एनर्जी आहे ती काय आहे खूप कमी आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट्स. आणि म्हणून किंवा नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते जास्त आहेत म्हणून यांचं मेटॅलिक कॅरेक्टर काय आहे अस्तित्वात आहे असं म्हणू शकतो आपण. सो इन जनरल ॲज वी मूव्ह अलॉंग अ ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम लेफ्ट टू राईट पहिल्या ट्रान्झिशन बद्दल बोलूयात आपण. सो इन फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ॲज वी मूव्ह अलॉंग from left to right, the number of unpaired electrons increases from 1 to 6 and then decreases to 0 in group of 12. ग्रुप ऑफ 12 म्हणजे 12वा ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत ते कोणते आहेत झिंक कॅडमियम आणि मर्क्युरी म्हणजे ट्रान्झिशन डी ब्लॉक एलिमेंट्सचे शेवटचे एलिमेंट्स म्हणजे ग्रुप 12वा जो ग्रुप आहे तो. सो डिक्रीजेस बघूयात आपण मग नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये कसे वाढत आहेत आणि कसे कमी होत आहेत. मग पहिला जो इलेमेंट आहे आपला तो आहे फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमधला स्कॅन्डियम आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे 4s2 3d1 म्हणजे आता ह्या ठिकाणी एस ऑर्बिटल जे आहे एस ऑर्बिटलमधले दोघंही इलेक्ट्रॉन जे आहेत ते पेअर्ड आहेत. डी इलेक्ट्रॉनमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे तो अनपेअर आहे म्हणजे स्कॅन्डियम इलिमेंट जो आहे त्याचा नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये किती आहेत एक आहे. त्याच्यानंतर टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d2 एक इलेक्ट्रॉन वाढला याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन इकडे फिल होईल. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले 2. व्हॅनेडियममध्ये बघूयात आपण 4s2 3d3 नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन आणखीन वाढला या ठिकाणी म्हणजे हा नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले 3. त्याच्यानंतर क्रोमियम एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5. आता हा जो एक इलेक्ट्रॉन आहे इथला हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला आणि एक इलेक्ट्रॉन जो आहे तो वाढणारा हा इकडे एंटर होईल म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती झाले आता इथं हे 5 आणि हा एक 6. त्याच्यानंतर मॅग्नीज 4s2 3d5. आता एक इलेक्ट्रॉन जो एंटर होतोय तो एस ऑर्बिटलमध्ये एंटर होईल. नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन याचे किती झाले मग 5. त्याच्यानंतर आयन काय 4s2 3d6 इलेक्ट्रॉन जो एंटर होणार आहे तो इथं एंटर होईल.
त्याच्यानंतर कोबाल्ट 4s2 3d7 हा एक इलेक्ट्रॉन जो एंटर होईल तो इथं एंटर होईल. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन आयनमध्ये किती झाले होते? 4. इथं किती झाले? कोबाल्टमध्ये 3. आता कॉपर राहिला आहे. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे? हा एक अनपेड इलेक्ट्रॉन जो आहे हा इकडे जाईल, हा या पद्धतीने. म्हणजे काय होईल? 4s2 सॉरी निकेल बाकी आहे अजून. निकेल ठीक आहे. निकेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल मग? 4s2 3d8 या पद्धतीने. 4s2 3d8 एस ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि डी ऑर्बिटलमध्ये 8 आहेत. हे किती झालं आहे? 6 7 आणि हा एक 8. हे 6 7 आणि एक 8. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती झाले या ठिकाणी? 2. कॉपरचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. 4s1 3d10. मग हा कॉपरमध्ये काय होतं? हा एक इलेक्ट्रॉन जो आहे हा इकडे शिफ्ट होईल आणि ॲड होणारा जो इलेक्ट्रॉन आहे तो या ठिकाणी ॲड होईल. म्हणजे डी ऑर्बिटल फिल आहे. म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इथे किती? फक्त 1. आणि झिंकच्या केसमध्ये काय होईल? झिंकच्या केसमध्ये हा एक इलेक्ट्रॉन ॲड होणार इथं ॲड होईल. 4s2 3d10 नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन किती? 0. सिन्स क्रोमियम अँड मॅग्नीज हॅव मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. क्रोमियम आणि मॅग्नीजमध्ये काय? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स खूप जास्त आहे. अँड ड्यू टू धिस दे आर मच हार्डर. आणि म्हणून हे काय आहेत? खूप हार्ड आहेत. अँड झिंक, कॅडमियम अँड मर्क्युरी म्हणजे ग्रुप 12चे जे एलिमेंट्स आहेत या सर्वांमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे? 0. एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही. आणि म्हणून दे आर नॉट मच व्हेरी हार्ड. आणि म्हणून हे काय? खूप हार्ड नाही. आपल्याला माहिती आहे मर्क्युरी काय आहे? लिक्विड आहे, सॉफ्ट आहे. ती हार्ड का बरं नाही आहेत? कारण यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्सच नाही आहेत. जेवढे जास्त. आणि याचं काय रिलेशन आहे मग? सो इन जनरल greater the number of unpaired electrons. In general, greater number of unpaired electrons. Greater the number of unpaired electrons, greater is the number of bonds. Greater the number of bonds. Greater the number of bonds, and therefore greater is the strength of that bonds. जेवढे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जेवढे जास्त असतील तेवढे नंबर ऑफ बॉन्ड्स जास्त असतील. आता नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जर असतील समजा इकडे या ठिकाणी डी ऑर्बिटल आहे. डी ऑर्बिटलमध्ये 5 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे इथं या ठिकाणी इथं एक बॉन्ड होऊ शकतो तयार, इथं एक बॉन्ड तयार होऊ शकतो, इथं एक होऊ शकतो, इथे होऊ शकतो. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जेवढे जास्त असतील तेवढे नंबर ऑफ बॉन्ड्स जास्त असतील. नंबर ऑफ बॉन्ड्स जेवढे जास्त असतील तेवढी त्या बॉन्ड्सची स्ट्रेंथ जास्त असेल. आणि म्हणून ते जे असतील त्यांच्यामध्ये काय असेल? मेटॅलिक कॅरेक्टर असेल या पद्धतीने. आणि म्हणून आपण पाहिलं फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजमध्ये नंबर ऑफ अनपेड बॉन्ड जे आहेत नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते क्रोमियम आणि मॅग्नीजमध्ये सर्वात जास्त आहे. क्रोमियममध्ये 6 आहेत, मॅग्नीजमध्ये 5 आहेत नंबर ऑफ
अनपेड इलेक्ट्रॉन्स, आणि म्हणून त्यांच्यामध्ये बॉन्डसुद्धा काय असतील, जास्त असतील. बॉन्ड जास्त असेल म्हणजे त्या बॉन्डची काय असेल, स्ट्रेंथसुद्धा जास्त असेल, आणि म्हणून क्रोमियम आणि मॅग्नीज जे आहेत ते काय आहेत, खूप हार्ड आहेत. आणि झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे, 0 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांच्यामध्ये मग काय असेल, बॉन्डसुद्धा काय असतील, खूप कमी असेल, आणि त्याच्यामुळे यांची जी स्ट्रेंथ आहे, स्ट्रेंथसुद्धा काय असेल, कमी असेल, आणि म्हणून हे काय आहेत, हार्ड नाही आहेत आणि सॉफ्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट द मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं, ऑल द ट्रान्झिशन एलिमेंट्स आर मेटल्स, दे एक्झिबिट ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मेटल्स. दे हॅव हाय डेन्सिटीज, हार्डनेस, हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट, high thermal and electrical conductivities and high tensile strength. With the exception of zinc, cadmium and mercury, all the transition elements are much harder, less volatile and less brittle. ही आपण पहिला पॉईंट हा पाहिला. त्यानंतर पाहिलं आपण all the transition elements are malleable and ductile and can form alloys with several other metals. ते काय आहेत, वर्धनीय आहेत, म्हणजे त्यांना दाबून किंवा ठोकून आपण काय करू शकतो, हवा तसा आकार देऊ शकतो, आणि ते काय करतात, दुसऱ्या मेटलसोबत अलॉयजसुद्धा ते फॉर्म करू शकतात, मिश्र धातू तयार करू शकतात. त्यानंतर तिसरा जो आपण पॉईंट पाहिला तो काय पाहिला, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय आहे, ते गुड कंडक्टर आहेत. त्यानंतर चौथा पॉईंट जो आपण पाहिला ते पाहिलं, द कोव्हॅलंट ॲज वेल ॲज मेटॅलिक बॉन्डिंग एक्झिस्ट अमंग द ऑटॉम ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. म्हणजे ते ट्रान्झिशन एलिमेंट्सचे जे ऑटॉम्स आहेत त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट आणि मेटॅलिक दोघंही प्रकारची बॉन्डिंग जी आहे ती एक्झिस्ट आहे. त्यानंतर पाचवा जो आपण पॉईंट पाहिला ते काय पाहिलं आपण, द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. मेटॅलिक कॅरेक्टर कशामुळे त्यांचं, इज ड्यू टू देअर रिलेटिव्हली लो आयोनायझेशन एनर्जी. आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती काय आहे, त्यांची कमी आहे. आयोनायझेशन एनर्जी आपण ही कॅरेक्टरिस्टिक पण पाहणार आहेत आपण, आयोनायझेशन एनर्जी म्हणजे नेमकं काय. अँड नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स इन देअर आउटरमोस्ट शेल. अँड नंबर ऑफ वॅकंट ऑर्बिटल्स इन द आउटरमोस्ट शेल, हा आपण पॉईंट पाहिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं, ग्रेटर द नंबर ऑफ, इन जनरल ग्रेटर द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, ग्रेटर इज द नंबर ऑफ बॉन्ड्स अँड देअरफॉर ग्रेटर इज द स्ट्रेंथ ऑफ दॅट बॉन्ड. सो इन ॲज वी मूव अलॉंग अ ट्रान्झिशन सिरीज, in a particular transition series from left to right, the number of unpaired electrons increases from 1 to 6 and then decreases to 0 in group of 12. So since the chromium and manganese have maximum number of unpaired electrons, therefore they are much harder, and zinc, cadmium and mercury do not have any unpaired electrons, and that's why they are not very hard or they are सॉफ्ट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो दिस इज अबाउट द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स. सो थँक्यू.